संत ज्ञानेश्वरांच्या काळानंतर महाराष्ट्रावर आलेलं भयानक परकीय आक्रमण धार्मिक सांस्कृतिक दृष्ट्या फार भयकारी होतं. हिंदूंना आपल्या धर्माविषयी न्यूनगंड निर्माण झाला होता आणि त्यांची धर्मावरची निष्ठा ढासळू लागली. अशा काळात संत भानुदासांनी विठ्ठल भक्तीची पताका फडकवत ठेवली. संत भानुदास हे नाथपंथाचे होते. संत भानुदास हे विठ्ठलाचे भक्त होते. विठ्ठलाच्या भक्तीच्या दर्शनासाठी त्यांनी विजयनगरचा राजा कृष्णदेवराय यांच्या महालातून श्री विठ्ठलाची मूर्ती महाराष्ट्रात आणण्याचं महान कार्य केलंय. संत भानुदास संत एकनाथांचे पणजोबा होते. संत भानुदास यांचा जन्म इसवी सन 1448 साली देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुळामध्ये झाला. ते म्हणत, अमुची एक कुळी पंढरीचा नेम, मुखी सदा नाम विठोबाचे. म्हणजे विठ्ठलाची भक्ती त्यांच्या कुळात परंपरेने चालत आली होती असं दिसतं. आपला प्रपंच चालवण्यासाठी त्यांनी कपड्यांचा व्यापार केला. व्यापाराच्या कामात असूनही वेळात वेळ काढून ते पंढरीची वारी नित्य नेमाने करत. संत भानुदास यांच्याविषयी एक कथा प्रसिद्ध आहे आणि या ऐतिहासिक घटनेत संत भानुदास यांचं विठ्ठल प्रतीचं प्रेम आपल्याला दिसून येतं. असं म्हणतात की विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय एकदा पंढरीच्या श्री विठ्ठलाची मूर्ती आपल्या राज्यात नेऊन प्रतिष्ठित करावी असा विचार त्याच्या मनात आला. त्याने तसं केलंही. आषाढी वारी जवळ आल्यानंतर पंढरीत वारकरी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी जमू लागले. परंतु विठ्ठल दर्शनासाठी आले आणि विठ्ठलच त्याच्या जागेवर नाही हे पाहून वारकरी विलाप करू लागले. त्यावेळी भानुदास यांनी सर्वांना आश्वासन दिलं की मी विठ्ठलाला परत आणेन. भानुदास निघाले. काही दिवसांनी ते मध्यरात्रीच्या सुमारास विठ्ठलासमोर येऊन उभे राहिले. तेव्हा ते म्हणाले, देवा, सर्व भक्त तुझी पंढरीत वाट पाहत आहेत, चल माझ्या बरोबर. विठ्ठलाने आपल्या गळ्यातली तुळशीची माळ नवरत्नाच्या हारासह भानुदास यांच्या गळ्यात घालून थोडा धीर धरण्याचा सल्ला दिला. भानुदास तिथून एकटेच बाहेर पडले. पहाटे काकड आरतीच्या वेळी जेव्हा पुजारी तेथे आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की देवाच्या गळ्यात नवरत्नाचा हारच नाही. राजापर्यंत ही बातमी पोहोचली. जो कोणी चोर असेल त्यास परस्पर सुळावर चढवण्याचं फरमान राजाने सोडलं. सैनिक सर्वत्र पसरले. पहाटेच्या वेळी तुंगभद्रा नदीच्या किनारी भानुदास आंघोळ करत असताना एका सैनिकाला त्यांच्या गळ्यात नवरत्नांचा हार दिसला. हाच तो चोर असावा असं गृहीत धरून सैनिकाने भानुदासास बंदी बनवलं. त्यानंतर सुळावर चढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी भानुदास यांच्या मुखातून अभंग प्रकटला. ज्या सुळावर चढवण्यात येणार त्या सुळाला पालवी फुटली. हा प्रसंग त्यांच्याच भाषेत पाहायचा झाल्यास, कोरडी काष्टी अंकुर फुटले, तेने येथे झाले विठोबाचे. ही बातमी राजापर्यंत गेल्यानंतर राजाचा थरकाप उडाला. ज्याला आपण चोर समजलो तो चोर नसून महान भगवक्ता आहे हे समजल्यानंतर राजाला पश्चात्ताप झाला. माझ्या भक्ताचा छळ झाल्यामुळे मी तुझ्याकडे राहणार नाही असा इशारा विठ्ठलाने दिला. भानुदास विठ्ठलाला घेऊन पंढरीला निघाले. पंढरीजवळ आल्यानंतर आनंदित झालेल्या वारकऱ्यांनी श्री विठ्ठलाची रथावरून मिरवणूक काढली. तो दिवस होता कार्तिक शुद्ध एकादशीचा. तेव्हापासून कार्तिकी एकादशीला रथोत्सव होतात आणि या दिवसाचं स्मरण म्हणून आजही हा उत्सव आपल्याला पाहायला मिळतो. श्री भानुदासांच्या भक्तीतून अंशतः उतराई होण्यासाठी विठ्ठलानं गोदावरी तीरावर पैठण क्षेत्रात त्यांच्या वंशात जन्म घेतला, तो संत एकनाथ महाराजांच्या रूपात. कहाणीचा बोध, संकटकाळी ईश्वर स्मरणानं आपल्याला धैर्य मिळतं.